ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 4. उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण. उद्धव सांगती विदुरासे, ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी केले भोजन. वारुणी नावाचे मद्य पिऊन विवेक त्यांचा नष्ट झाला. मदिरेच्या नशेने त्यांची बुद्धी भ्रमती. एकमेकांच्या मर्मावर आघात करती. जैसे वेळूवनी घर्षणाने वणवे पेटती, तैसे मारामारी ते करती सूर्यास्तापर्यंत. आपुल्याच मायेचा हा परिणाम पाहून भगवान श्रीकृष्ण एका वृक्षाखाली बसून सरस्वती नदीच्या पाण्यानं आचमन करते. शरणागतांचे दुःख करण्या दूर भगवंतांनी आपुल्या कुळाचा व्हावा संहार. ऐसी योजनी केले कार्य, मला सांगितले जाण्यास बदरिकाश्रमी. भगवंतांनी ऐसे सांगण्याचा मला अर्थ जरी समजला, तरी त्यांचा वियोग सहन नाही झाला. त्यांच्या पाठोपाठ मीही गेलो प्रभास क्षेत्री. भगवंत सर्वांचे आश्रयस्थान, परंतु ज्यांना कोणाचाही आश्रय नसण, ऐसे माझे परमप्रिय सुंदर श्रीकृष्ण एकटेच बैसले सरस्वती नदी किनारे. सुंदर श्यामवर्ण शरीर, तेजस्वी डोळे हात चार, नेसले रेशमी पितांबर, ऐसे दिव्य विशुद्ध सत्वमय स्वरूप भगवंताचे. हे रूप जेव्हा मी पाहिले, तेव्हाच त्यांना मी ओळखले. डाव्या मांडीवर उजवे चरणकमल होते ठेवले, बसले छोट्या पिंपळाला टेकून. खाणे पिणे त्यांनी त्यागता, आनंदाची नव्हती तरी कमतरता. मैत्रेय ऋषींचे विहार करता करता आगमन झाले तेथे योगायोगाने. मैत्रेय मुनी भगवंताचे प्रेमी भक्त, व्यासांचे प्रिय मित्र परम भागवत. भक्तिभावामुळे सदैव विनम्र राहत, सिद्ध असूनही. भगवंत माझ्याकडे मैत्रेयान देखत, सुहास्य वदने प्रेमाने पाहत. मला आनंदित करीत श्रीहरी म्हणाले. भगवंत म्हणती उद्धवासी, मी तुझे मनोगत जाणले, म्हणूनच अत्यंत दुर्लभ ऐसे साधन तू श्रवण करावे स्थिर अंतःकरणाने. उद्धवा, मागील जन्मात तू होतास एक वसू. माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू प्रजापतीसह यज्ञ आराधना केली. हा मर्त्यलोक मी आता सोडीन, स्वधामाकडे जाईन. घडले एकांतात माझे दर्शन, तुझ्या अनन्य भक्तीने. या जगात तुझा हा शेवटचा जन्म. माझा अनुग्रहित शिष्य म्हणून मी ज्ञानाचा उपदेश तुझ करीन, ज्यास विवेकी लोक म्हणती भागवत. पूर्वी पाद्मकल्पाच्या सुरुवातीला नाभी कमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाला याच श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश मी केला, ज्याने माझा महिमा होई प्रगट. उद्धव म्हणती विदुरास, प्रत्येक क्षणी भगवंत कृपेचा वर्षाव करती, परंतु भगवंत आदराने ऐसे म्हणती, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहती अन स्नेहाने अंग रोमांचित. तेव्हा मी हात जोडूनी सद्गतीत होऊनी भगवंताशी प्रार्थना करूनी ऐसे बोललो. उद्धव म्हणती भगवंतासे, धर्म काम मोक्ष अर्थ दुर्लभ नाही त्यांना कोणताच पुरुषार्थ. जे आपुले चरणकमल सेवा नित्य करीत, हे भगवंता. या पुरुषार्थापैकी काही न व्हावे प्राप्त, केवळ आपुल्या चरणसेवेने मी तृप्त. व्हावे मज आपणाकडून समग्र ज्ञान प्राप्त, संसार दुःख पार करावया. प्रभो, आपण निस्पृह असून कर्म करता, अजन्मा असून जन्म घेता, कालरूप असून शत्रूच्या भीतीने पळता, अन द्वारकेच्या किल्ल्यात लपता. स्वात्वाराम असून 16,000 स्त्रियात रमता, ऐसे विचित्र चरित्र आपुले असता. विद्वानांच्या बुद्धीची होते संभ्रमावस्था, या चरित्राच्या अवलोकनाने. भगवंता, आपल्या स्वरूपाचे ज्ञान
सर्वथैव अबाधित अखंड असून तरीही सल्ला घेण्या मला बोलवून भोळ्या माणसासम प्रश्न विचारता. आपुली ही अद्भुत लीला संभ्रमित करते माझ्या मनाला. आकळावे आपुले गूढ स्वरूप मजला ज्याचे ज्ञान दिले आपण ब्रह्मदेवाला. परंतु आकलन करण्या मी योग्य असेन तरच द्यावे तुम्ही हे ज्ञान. ज्या योगे मी सहज पार करीन भवनदी संसार दुःखाची. हरि ओम तत्सत.